जीवाला बघूनी तुला पास हसूनी तुझी आस लागे मला एक क्षणही नकोसा दुरावा तुझा श्वास माझा म्हणू की पुरावा तुझा काय होणार माझे कळेना मला प्रेम छळते किती हे मला तुला जीव पिसाटला पिसाटला रामा ए जीव पिसाटला पिसाटला रामा जीव पिसाटला पिसाटला रामा क्या बात है, क्या बात है. आजच्या एपिसोडची इतकी रोमॅन्टिक सुरुवात झालेली आहे आणि ज्या गाण्यामुळे महाराष्ट्राला वेड लागलंय, सगळ्या महाराष्ट्राच्या डोक्यात सध्या हेच गाणं घुमतंय, जीव पिसाटला. आणि असा एक कार्यक्रम ज्याच्यासाठी महाराष्ट्राचा जीव पिसाटलेला आहे तो कार्यक्रम म्हणजे चला हवा येऊ द्या. आणि या कार्यक्रमात आज हे दोनही रोमॅन्टिक कलाकार आलेत असं म्हणायला हरकत नाही. एक रोमॅन्टिक जोडी जी खूप गोड दिसते सिनेमात सुद्धा, आणि सिनेमाचं नाव आहे परतू. परतूच्या निमित्तानं हे दोघे आलेत. अतिशय मनापासून मी स्वागत करतो सौरभ गोखलेचं, आणि स्वागत झालं पाहिजे गायत्री सोहमचं. थँक्यू. मराठी कलाकार जसे दिसत आहेत तसेच हिंदीचे चेहरे सुद्धा या सिनेमामध्ये आहेत. तर आता या मंचावरती मी आमंत्रित करणार आहे अशाच एका हिंदी चेहऱ्याला जे या सिनेमाच्या माध्यमातून मराठी सिनेमात दिसणार आहेत. तर अतिशय मनापासून मी स्वागत करतो या मंचावरती अभिनेते राजा बुंदेला यांचं. तर हा चेहरा काही नवा नाहीये सगळ्यांसाठी. हा चेहरा घराघरातला आहे. अनेक सिनेमांमधून आपण यांना बघितलेला आहे. म्हणजे शोलावर शबनम सिनेमा असेल किंवा अंकुश सारखा सिनेमा, आणि अनेक सिरियल्समधून सुद्धा सर दिसलेले आहेत. अतिशय मनापासून सरांचं मी स्वागत करतो. आणि आता या मंचावरती आणखीन एका हिंदी चेहऱ्याला मी आमंत्रित करणार आहे ज्यांना सुद्धा अनेक सिनेमांमधून आपण पाहिलेलं आहे. स्वागत करूयात अभिनेत्री नवनी परिहार यांचं. नवनीजींचा चेहरा सुद्धा अतिशय सुप्रसिद्ध असा आहे. अनेक सिनेमांमधून आपण त्यांना बघितलेलं आहे. तन्नू वेड्स मनू असेल, हलचल सारखा सिनेमा, पापा कहते, अनेक सिनेमा आहेत त्यांचं, मी किती सांगणार. आणि आता आणखीन एका ओळखीच्या मराठमोळा चेहऱ्याला या मंचावरती मी आमंत्रित करणार आहे, जिच्याबद्दल नेहमीच आम्ही खूप कौतुक करतो. खूप सुंदर अभिनय करणारी, खूप सुंदर नृत्य सुद्धा करणारी. जोरदार टाळ्यांनी स्वागत करत अभिनेत्री स्मिता तांबेचं. सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो आणि विनंती करणार आहे प्लीज तुम्ही आमच्या बरोबर बसा. बाकी मंडळी तुम्ही कसे आहात, मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न, हसताय ना? हसायलाच पाहिजे, कारण पुन्हा एकदा घेऊन आलं आपला लाडका आपल्या हक्काचा कार्यक्रम ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या, को पावर्ड बाय सिंथॉल. आता इथे मोठा परतू आम्हाला दिसतोय, पण या सिनेमात एक छोटा परतू पण आहे. म्हणजे भूतकाळ परतूचा असं म्हणायला हरकत नाही. त्याला आता या मंचावरती आमंत्रित करूयात. स्वागत करूयात यश पांडेचं. सौरभ सेम तुझ्यासारखा चालतो तो. हा जो रंगमंच आहे हा नाटकांसाठी आतापर्यंत मल्टिप्लेक्स होता. बरोबर, सिनेमांचं मल्टिप्लेक्स असतं पण नाटकांचा मल्टिप्लेक्स होता, कारण एकापेक्षा जास्त नाटकांचं प्रमोशन एकाच भागात आम्ही करत होतो. पण आज इथे आणखीन एक सिनेमा येणार आहे आपल्या सोबतीनं, त्याचंही प्रमोशन या माध्यमातून होणार आहे. परतू ही जशी फिल्म सध्या सगळीकडे चर्चेत आहे, तशीच आणखीन एक फिल्म चर्चेत आहे. सिनेमाचं नाव आहे सिंड्रेला. देवा
अस्क्या आणि राणी, मी तुम्हाला म्हणलं होतं आपण देव खलास करायचा नसतो, आपण फक्त देवाची मूर्ती घडवायची, म्हणजे बरोबर आपल्याला देव घडवतो. वा वा. अतिशय मनापासून मी स्वागत करतो आमच्या मंचावरती टीम सिंड्रेलाचं. जोरदार टाळ्या. खरं तर सगळे स्टार आहेत असं म्हणायला हरकत नाही आणि सगळ्यांच्या टी शर्ट वरूनच तुम्हाला लक्षात आलं असेल की हे सगळे अभिनेते आहेत, अभिनेत्री आहेत भविष्यातल्या, जे अभिनयाच्या कट्ट्यावर बसून भविष्यातली स्वप्न रंगवत आहेत. असा हा अभिनय कट्टा ठाण्याचा. जोरदार टाळ्या या ग्रुपसाठी. आणि या चित्रपटाच्या निमित्तानं मी या मंचावरती स्वागत करणार आहे दोन छोट्या स्टार्सचं, ज्यांना आपण इथं नृत्य करताना बघितलेलं आहे. जोरदार टाळ्या रुपेश बनेसाठी. रुपेश, तुझं स्वागत. आणि जोरदार टाळ्या यशस्वी वेंगुर्लेकरसाठी. आणि स्वागत करूयात द मंगेश देसाई यांचं. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. एका वेगळ्या भूमिकेत विनीत बोंडे सुद्धा या सिनेमात आहेत, त्यांचं स्वागत करतो. पण आता या मंचावरती मी दोन दिग्गज बुजुर्ग अभिनेत्यांना आमंत्रित करणार आहे, ज्यांच्या अभिनयाचा आस्वाद आपण या सिनेमात घेणार आहोत. अतिशय मनापासून या मंचावरती मी आमंत्रित करणार आहे एका अशा अभिनेत्याला ज्यांनी आयुष्यभर रंगभूमी गाजवली, सिनेमा गाजवला. सगळ्या माध्यमातून त्यांनी आपल्या अभिनयानं आपल्याला नेहमीच मनोरंजित केलेलं आहे. अतिशय मनापासून मी स्वागत करतो ज्येष्ठ अभिनेते जनार्दन परब यांना. काकांचं मनापासून स्वागत करतो मी. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आणि खरं तर मी यांची काय ओळख करून देणार. हे सगळ्या घराघरामध्ये सगळ्या जगभरात प्रसिद्ध आहेत. वेगवेगळ्या नाटकांमधून सर तुम्ही आम्हाला दिसलाय, सिनेमे. पण एक जो लक्षात राहतो तो क्रांतीवीर नाना सर येतात आणि तो एक भला मोठा डायलॉग बोलतात, ये हिंदू का खून, ये मुसलमान का खून वगैरे. त्यातला जो अभिनय होता तुमचा, खरं तर त्यांना राग यायला कारणीभूत तुम्ही असता, पण तुम्ही कारणीभूत होतात म्हणून तो डायलॉग पण आम्हाला ऐकायला मिळतो. सरांचं मनापासून स्वागत. आणि आता या मंचावरती मी आणखीन एका ज्येष्ठ अभिनेत्याला आमंत्रित करणार आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत ज्येष्ठ अभिनेते याकूब सईद यांच्यासाठी. याकूब सरांना सुद्धा नाटकांमधून सिनेमांमधून आपण पाहिलेलं आहे, पण विशेष भूमिका सगळ्यांच्या लक्षात राहते ती म्हणजे नटरंगमधली. आणि त्यामध्ये तर म्हणजे त्यांनी गुणा कागलकरला सुद्धा खाऊन टाकलं असं म्हणायला हरकत नाही. गुणाचे बाबा होते ते. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. सगळ्यांचं मी मनापासून पुन्हा एकदा स्वागत करतो आणि विनंती करणार आहे, प्लीज तुम्ही आमच्या बरोबर बसा. आमच्या घरात सुद्धा एक डिरेक्टर आहे आणि तो वेगवेगळे सिनेमे बनवतो, सिनेमांचे स्पूफ तयार करतो आणि तो लोकांना इकडे दाखवतो. हे सगळ्यांना आता पाठ झालेलं आहे एव्हाना. तर परतू या सिनेमाची एक जी स्टोरी आहे की तुमच्या सिनेमाचा स्पूफ नाही गेला, तुम्हाला आता आलाय सिनेमा, थांबा ना जरा, लगेच त्याला कसं काय हात लावा, तसं नाहीये. त्या सिनेमातली जी एक वनलाईन आहे की मुलगा जो आहे तो वेगळ्या राज्यातला आहे आणि तो ह्या राज्यात येतो आणि लहानाचा मोठा होतो. यांनी काय केलं, यांनी बजरंगी भाईजान बघितला रात्री जाऊन आणि मग त्यांनी ठरवलं की आता आपण बजरंगी भाईजान इकडे करायचं. तर त्यांचा होता बजरंगी भाईजान, यांचा आहे बजरंगी भाऊजान. बघूयात मग आमच्या बजरंगी भाऊजानची कथा काय आहे आणि काय गंमत घडणार आहे या कथेत. तर मंडळी, बजरंगी भाईजान हा सिनेमा सगळ्यांनीच बघितलेला आहे आणि त्यातली स्टोरी पण माहिती आहे की एक मुलगी जेव्हा भारतात येते, तिला पाकिस्तानमध्ये सोडायला जेव्हा सलमान खान जातो तेव्हा काय घडतं तिकडे. तर तसेच आमच्या इकडे बजरंगी भाऊजान आहेत जे राहतात कोल्हापूरला. ते पैलवान आहेत आणि कोल्हापूरचे ते भाऊजान आज त्यांच्या नातेवाईकांना भेटायला मुंबईमध्ये येत आहेत. बघूयात मग आता काय घडतं.
मोबाईल ए अरे पत्ता सगळा अरे काय अरे हाँ भैया है बम्बई नगरिया तू देख बाबुआ सोने चांदी की नगरिया तू देख बाबुआ हे गंगू तारुण्य तुझं बेफाम इश्काचा टोंबाम हे गंगू तारुण्य तुझं बेफाम जसा इश्काचा टोंबाम ही है बम्बई नगरिया तू देख बाबुआ ही है बम्बई नगरिया बाबुआ वाल वो तुझ्या वो आया है ओके गडुलाचे पाणी वो वय वो 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 वो. हा, वडिलाचे पाणी वडिलाचं पाणी काय बोलतोस अरे वो वो आले वो अरे इतना वेरिएशन दे रहा हूँ भैया आता गाने तू गाण्यामध्ये एवढं वेरिएशन द्यायला तू काय मंगेश देसाई आहेस का काय गातो हाँ, हाँ. काय गातो तर त्याला त्याच कळत नाही ए भैया अरे हमने देखा है इन्हें मुंगूस देसाई मुंगूस नाही रे. मंगोस मंगेश देसाई हाँ मंगेश देसाई मेरे को एक बता बात तुम कहाँ जावत है मी घरीच येवितो घरी बाहेरचं नाही घरीच अरे कहाँ जावत है कुठे चालला हा या आईला मुंबईत आलो खरा पण एक मराठी माणूस गावत नाही इथं. हाँ, हा? का बोला नाही काही नाही हे बाबा हे बघ हा पत्ता माहिती आहे का? पत्ता मालूम आहे हे ई का कागदावर घा नाही का नहीं नहीं ये, अरे हम तो यही जावतानी कुठली जवानी अरे हम यही जा रहे हैं जा. पहलवान भारत गणेशपुरे के घर पे हा नाही हे बघा ऐकून घ्या तुम्ही तुमचे पोरं मराठी शाळेतच टाकले पाहिजे हा आदेश आहे माझा आणि दुसरा आदेश लक्षात घ्या जेवढ्या काही इंग्रजी म्हणून शाळा आहेत त्यांच्या पाट्या सगळ्या मराठीत करून टाका ए मोठ्या कळलं का हा, कळलं अण्णा कळलं मला असं तर ठेवतो मी फोन काय फोन फोन इंग्रजी शब्द वापरतो तू फोन मराठीत बोलायचा ओके फोन म्हणायचं फोन काय फोन लक्षात ठेव मराठी शब्द वापरतात अरे तुमचा काय प्रॉब्लेम अरे प्रत्येक स्किट मध्ये कशा घुसता तुम्ही पण हे आता सुपारी घ्यायला लागलेत ना हा अरे उद्घाटनाच्या कार्यक्रमात जातात याला मी परवा बघितलं सुलभ शौचालयाचं उद्घाटन करत होता कोणाच्या नावानं करत होता रे भाऊ कदम भाऊ कदमचं नाव घेऊन तू सुलभ शौचालयाचं उद्घाटन करत होता नाही घेतो चल नाही घेतो चल कॅन आहे कमिन्स इंग्रजी या घरात इंग्रजी अजिबात चालणार नाही सांगून तो मराठीत बोला मराठीत कॅन कॅनला मराठीत कॅन मराठीत कॅन कॅन हा मी टमरेल घेऊन आत येऊ का सर टमरेल घेऊन हे कुठची भाषा आहे नाही कमीन म्हणजे आत येऊ आणि कॅन म्हणजे हे टमरेला म्हणून म्हटलं मी कुठून आला कुठून तू सर मी ना तुम्हाला खरं सांगतो ए, ए, नाही ए. सर मी कोल्हापूरवरून आलोय हा. बजरंगी भाऊजान नाव माझं बरं बरं आणि हा कोण आहे हाँ खुशहाल गुप्ता हूँ मैं बाहेर बोर्ड वाचलं नाही का तू काय फेरीवाले आणि परप्रांतीय यांना इथे प्रवेश नाहीये अरे साहेब हम फेरी वाले नहीं है अबे फेरीवालेच आहे ना तुम्ही बे नुसतं फिरायला येता इकडे बसता मधून बसता निघा इथून ताबडतोब अरे निघितून दूधवा तो ले लो अबे दुधवा बद्दल हिंदी दुधवा पण नाही पाहिजे मला चल, हट. अरे चल, का अरे चल, का चल. आदमी है चल अरे, निघ. अजिबात इकडे यायचं नाही चल यायचं नाही म्हणजे यायचं नाही हा येतात नाही इथंच राहतात काय माणसं आहेत चल तू कोण आहेस पण हा मी कोल्हापूरहून आलोय बरं बरं हा हा मी माझे मित्र तुमचे वडील आहेत तुझा मित्र माझा वडील आहे नाही नाही माझे वडील तुमचे मित्र आहेत हा कोणाचा पोरगा आहे तू चिमणे पाटील अरे चिमणी पाटलाचा पोरगा आहे तू
बरं किती मोठा झाला तू. असू दे चांगलं काम कर फक्त बस, त्यानं काही होत नसतं रे. चिमणे पाटील, चिमणे पाटलाचा पोरगा आहेस तू. अरे वा वा वा, अरे माझ्या दोस्ताचा पोरगा माझ्या घरी आलेला आहे. क्या बात आहे. वा वा वा. कुठे आहे माझा चिमणा, कुठे आहे? चिमणा उडाला. 1 आठवड्यापूर्वीच गेले ते. अरे 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 वाईट. अरे काय एवढा पैलवान गडी अचानक कस काय गेला रे? मलखांब खेळताना गेले. कशावर मलखांब करत होता तू? लाईटीच्या खांबावर मलखांब करतो. तिकडे चिमणा उडाला. ते पण गेले आणि लाईट पण गेली. ती अजून आली नाही गावात. तू अजिबात काळजी करू नको. तू आता माझ्या घरी आहे, एकदम एकदम सुरक्षित. इकडे अजिबात काळजी करू नको. हा काय खायचं प्यायचं मजा करायची. हा व्यायाम वगैरे करशील ना? हा म्हणजे काय पहिल्यांदा आयुष्यात शब्द ऐकलं सर रिॲक्ट होतो. काय व्यायाम व्यायाम करतो का नाही? हा येतो करतो ना. येतो हा. नक्की करशील? हा. ओके थांब. एक आहे. चल मार हा मार डंबेल. अरे तुम्ही येड. अरे येडा झालायस का तू? बाबा तुम्ही ताकते रहते तुझको सांझ सवेरे, नैनों में बसिया जैसे नैन ये. बाजूला उठा ना तिकडे घालून. मला बाजूला काढतो तू. नाही नाही ते गाणं मस्त आहे ना. टाकते रहते श्याम सर. अरे टाकते नाही रे, ताकते ताकते असते ते. बाबा काय झालं बाबा? आणि हा कोण आहे? ऋतिक रोशन. हा ऋतिक रोशन. अरे रेशन कार्डची झेरॉक्स याच्यापेक्षा चांगली असते. अरे भाऊ आहे भाऊ भाऊ. भाऊ बायचं काय राखी बांधू तुला आता मी? चिंता कशाला? तुम्हीच बोलले नाही तर म्हणून. रा म्हटलं तर डंबेल मार म्हटलं का? हा? किती जोरदार मारलाय डंबेल मला. पण जाऊ दे, माझ्या मित्राचा मुलगा आहे हा. हा हा बघ याची ओळख करून देतो. ही माझी पोरगी करीना. आयटम आहे. काय? नाही नाही असं ढेकर आला मला. ढेकर हा असा आमच्यात असा ढेकर येतो ना. कसा? असा आयटम वेगळ्या पद्धतीने पण येतो आम्हाला. वेगळ्या पद्धतीने पण हा, येतो ना. कसा काय? म्हणजे काय पोपट खाल्लास तू? हा? बाबा मी करीना. मित्र. ते नाही आले, ते गावाला आहेत. त्यांना म्हणून बोलू. अरे इंग्लिश मध्ये कसं फ्रेंड्स तसं मराठीत मित्र. अरे नाही रे. सोडा सोडा. हा मला लार्ज विथ आईस. लार्ज आईस काय? आईस आईस आई प्रिय आईस. माझ्या आईचं नाव होतं लार्ज वंती. असू दे काय हरकत नाही. ए बाळा याला आपला बाजार दाखव. पोरगी आहे माझी करीना. हा चल. ताकते रहते तुझको सांझ चल. सवेरे, नैनों में बसिया जैसे नैन ये तेरे, तेरे मस्त मस्त ए कोण आहेस तू? हा ए काय 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 गोगल गायस तू? काय बोलतोय? काय कळतच नाही काय बोलतोय. मी मुकाय. अरे अगं हा मुका आहे. आताच बोलला ना. हो. बाळा तुझे आई बाबा कुठे आहेत? उडाले. तुझी पण चिमणी उडाली. माझा पण चिमणा उडाला. इथं पाण्यात पाण्यातून पितो. काय बोलतोय हा? कसं इथं राहत? इथे
इतर तुझं घर इथे नाहीये म्हणजे तू हरवलायस. आपण ना आपल्या घरी नेऊ याला. नको, आपल्या घरी नको. ते बाबा याला खाऊन टाकतील. का तुझा बाप माणूस खातो? तू डोका नको खाऊ आता. अगं ऐक, माझा तुझा बाप खूप प्रेमळ आहे. ऐकून घे, चल याला घरी नेऊ. बरं, हा, चल. तो कुणाला कधीच बाहेर काढणार नाही घराच्या, कळलं का? ओके. चांगला माणूस आहे तू. अजिबात इथं थांबायचं नाही, पहिले बाहेर हो. पहिले बाहेर हो. अरे सुन लो. सुनलो काय सुनलो, आज म्हणतो सुनलो, उद्या म्हणशील सासूलो. हा? ते सगळे नाते जमा करू का मी इथं? तू गेला आता. अरे बहनजी, अरे बहनजी. काय झालं असेल हसायला? नेम हुआ गलत लग गया. आता सहीवाल अरे बाबा. अरे यार काय घुसतात मला कळत नाही हे लोक. हसत गेला का नाही? मग प्रेमळ आहे तुझा बाबा बाप. असं का? आलो आम्ही. हे कोण आहे? मुलगा. जाताना दोघं येताना तिघा. म्हणजे इतके महिने भांडत होतो मी त्या भैयाशी. बाबा आमचा नाहीये, सापडलाय तो आम्हाला. हा नक्कीच सापडला असेल कुठेतरी, म्हणून इतका चेमटला. कुठं सापडला तू? दरवाजा फटीत सापडला का अडकीच्यात सापडला? कुठं सापडला? अरे बोल अरे ना, बोल ना, बोल. देऊ का रट्टे? अरे बोल ना, मराठीत बोल. बोल. तुला बोलता येत नाही, बोल ना. मला बोलता येत नाही. अच्छा अच्छा, असा प्रॉब्लेम आहे का? बोलता येत नाही याला? अच्छा, म्हणजे नुसतं व्हायब्रेट मोडवर आहे ते, साऊंड नाही आहे काही. अच्छा असू दे. ए याला बाहेर काढ. याला ताबडतोब बाहेर काढा इथून. अहो, ए सोड, ए सोड, ए सोड. राहू दे राहू दे. मराठी आहे या. कशावरून? अरे एक मराठी माणूस दुसऱ्या मराठी म्हणजे एवढं पाय पडते. चल तिकडे. राहू दे हा. व्यवस्थित काळजी घे. हा, याची काळजी घ्या. हा, तुला काही लागलं सवरत सांग. हा बाळा. ओके ओके, काळजी घ्या रे आता. चल. ए तुझं नाव काय? कांगारू. कांगारू नाव आहे याचं. कांगारू. हा. भूक लागली, भूक. काय खाणार आहे? काय? काय हवं तुला? कांदा पोहे की वडापाव? मिसळ नको? मग काय? काय? अरे, आता या वेळेला नाही रे. एकदम म्हणजे अरे, पाणीपुरी. कुठलं आहेस तू? काय बोलतोय? काय कळतच नाही. हा, अच्छा अच्छा. टीव्ही बघायचा टीव्ही बघायचं तुला? टीव्ही लाव. टीव्ही लाव. थांबा टीव्ही लावता दादा. आता लावूया. मला जाऊ द्या ना घरी, मला जाऊ द्या ना घरी, मला जाऊ द्या ना घरी. बस काय? हे हे नको. हे दुसरं. दुसरं लावूया. काही हरकत नाही. दुसरं लावूया. हे पण नाही. दुसरं. कोण लावलं हे गाणं? हे गाणं कोण लावलं? कोण लावलं हे गाणं? कोण आहेस तो? थांबा मी विचारतो. तुम्ही नका त्याला हे करू. मी विचारतो. कोणी लावलं गाणं? ठीक आहे, दुसरं विचारतो तुला. मला दुसरं विचारायचं होतं. हा. हे. कांगारू. यूपी. म्हणजे हे केस तिकडची आहे. याला ताबडतोब त्याच्या राज्यात नेऊन सोड. मी म्हणजे तू आणलं, तू नेऊन सोड. हा, ते मला सोडतील का? का? ते इकडे आल्यावर आपण त्याला सोडतो का? ते काही सांग. त्याला ताबडतोब नेऊन सोड. त्याला जर सोडलं तरच मी माझ्या मुलीचा हात तुझ्या हातात देईन, नाही तर विसर. चल. त्याच्यामुळे झालंय सगळं. आबोदाना मेरा हाथ तेरे हैं ना, ढूंढते तेरा खुदा मुझको रब मिला. आलो एकदाचा. ए हेच आहे का गाव तुझं?
अरे ऐकून घे ना, बघ ना कुठंतरी ओळखीचं काहीतरी असं. हा हेच आहे ना गाव. बरं झालं बाबा. या काय अरे भागा भागा, अरे भागा, अरे भागा अरे भागा. भागो, तुम्ही पोलीस आहे. अरे पकडा रे, पकडा पकडा, अरे पकडा पकडा. कहाँ गया का पळतो? अरे क्या हो गया, एक आदमी जो है वो मराठी है आदमी, वो इधर घुस आया है, एक मराठी आदमी. हाँ काय सांगतो? हाँ, फिर और उसके साथ एक बच्चा भी है. वो दोनों जो है वो यहाँ घुस आए हैं. कब से तुम बोल रहा है? अरे तुम मराठी है कर? नहीं हम मराठी. नहीं, तुम मराठी है. नहीं कैसा बोलूंगे, बोलूंगू. अरे क्या बोल रहा है? चलो हमका राशन कार्ड दिखा दो. नहीं है. राशन कार्ड नहीं है तुम्हारे पास? तो चलो लाइसेंस दिखाई दो. अरे नहीं है लाइसेंस. अरे लाइसेंस नहीं, कुछ तो रहेगा तुम्हारा पास. देखा नहीं, थैली हमका थैली दिखाई दो. अरे दादा नहीं. थैली दिखाई दो, क्या है थैली में? हमका अबे ये का खुला महाराष्ट्र लिखा है. अरे भागो. रुक, महाराष्ट्र से आया है. मेरा साथ तेरा. बैठा है. यूपी से अंदरूने मुल्क 31 मनाने के लिए. मुल्क. हाँ मुल्क. यूपी से उंदीर मामा के मुल्क अंदरूने यूपी से अंथरुणे घालून. अंदरूने मुल्क. हाँ, यूपी से अंदरूने मुल्क जाने वाले तू जायचं हो. यूपी से अंदरूने मुल्क जाने वाली आवश्यक खालन कोलन तुझ्या. यूपी से अंदरूने मुल्क 31 मनाने के लिए माय घ्या तुझ्या आवश्यक खालन कोलन. हे खायचं रे तू. मी मालवणचो. अरे मी काय करू इथं? काय सांगतास? काय सर काय? तू हाकडे काय अरे करतास? एका सोडून गेलेलं आहे. हो हो हरवला आयो. घे बाय. माझा काय झालं माहिती काय आहे? झालं? मी पण एका पोराक सोडू गेलो होतो इथं. मग? इथं ठेवून घेतले नाही या लोकांनी. काय झालं? हो तर तू काय सांगू काय? काय सांग ना. तू आता ठार मेलस. काय सांगतो? चल आता. नाही ऐक एक उपाय काय हा. हा? इकडे ना सगळे लोक गाववाले सगळे एकीकडे जमतात. काय काहीतरी काय असं काय? नाही रे, 5 अक्षरात म्हणून म्हणलं. काय? पानपट्टी. पानपट्टी 4च आहेत. नाही रे, पानपट्टी रे. अच्छा. वा मस्त मस्त. तिकडे सगळे जमतात. हो. तर ह्याचे वडील पण तिथे येतील. आवा. हाँ, यूपी से अंदर उन है और बाहर सावली के मुकले. काय तर नीट बोल ना, कसा बोलतो? नाही जमता. हा यूपी मरान दे. ए तू जा रे. खया तू काय? इकडेच. अरे कौन हमरा नींद जो है नींद से दुआ कर दिया है. नींद में हम चलते चलते आए हैं. कहा आया है दोपहर का टाइम, हमको सोना है. सोना है. हाँ बिहार आहे का पुण्यात आलो आपण. दुपारचा सोना है. तुम बैठा और जाओ यहाँ से. खडीप्पा. अरे कर रहा है, हमको सोना है. तो अरे जाओ. नहीं किसको लेकर आया देखो तो तनी. हाँ, ये देखो ये इसको पहचानते आप. आशियाना मेरा साथ तेरे है ना, ढूंढते तेरी गली और का को घर मिला. क्या कर रहा हम? कौन लाया है इसका? ही लेकर आया है. तुम लाया है इसका? काहे लाया? यूपी से उंदीर मामा के अरे एवढा पोराला आणलं मारता कशाला मला? अरे ये हमार पोरगा नहीं है, मग काय? ये हमार बाप है. ये देखो. अरे वो यहाँ पे चोरी करता है ये.
चोरी करके बम्बई चला जाता है, फिर से आता है, फिर से चोरी करता है, बम्बई चला कहा है यहाँ पर। हाँ, यूपी से अंदरूनी मुल्क अंदरून है, कौन सा अंदरून? अरे कौन सा अंदरून? बहुत बदमाश करता है तुम। अरे नहीं। तुमने भी जबान काट देता हो। यूपी से यही बात में समाप्त हुई गवा। अरे बचाओ। सिनेमाचं नाव आम्हाला कळलं परतू, पण याच्यामध्ये तुझी भूमिका काय आहे? एक पृथ्वी नावाचा मुलगा राजस्थानातून मुंबईत येतो. अच्छा. तिकडे हरवतो आणि तो एक चुकीच्या ट्रेनमध्ये बसतो आणि जाताना त्याला तो घराच्या दिशेने जायचा प्रयत्न करतो, पण अहमदनगरजवळ जातो आणि तिथे त्याला कळत नाही आता काय करावं आणि त्याला एक शेतकरी बघतो आणि तो त्याला घरी नेऊन वाढवतो. अशी ती कथा आहे. गायत्री, तुझी कशी आहे भूमिका? परतू हा माझा पहिला सिनेमा आहे आणि याच्यामध्ये मी शोभा नावाचं कॅरेक्टर करते आहे. मुंबईसारख्या शहरामध्ये वाढलेली मुलगी आहे, शिकलेली आहे, तिला तिचे विचार आहेत, पण काही कारणांमुळे तिला तिच्या आईबाबांसोबत स्वतःच्या गावाला परत यायला लागतं, म्हणजे अहमदनगरला. आणि त्यानंतर तिचं लग्न परतूशी होतं, म्हणजे पृथ्वीशी होतं. आणि त्यानंतर काही घटना घडतात आणि त्यांचा एक जर्नी आहे, इमोशनल जर्नी आहे. स्मिता, तू जी आई साकारतीयस ती कशी आहे मग? एखाद्या मुलाला एक्सेप्ट करावं म्हटलं तर त्याचं गाव शोधायचं आहे आणि एक्सेप्ट नाही करावं म्हटलं तर तो या घरात राहणार आहे. मग जगायचं कसं माणसाने? हा एक कॉन्फ्लिक्ट सतत आम्हा नवरा बायकोंमध्ये राहतो आणि ते कपल त्या मुलाला कसं वाढवतं, तर तशी माणुसकीची नातं जगणारी ही साधी भोळी माणसं आहेत आणि त्यांचा तो प्रवास आहे सिनेमा. वाह वाह. नवनी जी, आपकी कैसी है भूमिका? एक माँ की भावनाएं जब बेटा उससे बिछड़ जाता है और उसके वापस आना और उसके बाद की दुविधाएं, ये पोर्ट्रे करने को मिला है इस फिल्म में. आता येणार आहे राजा बुंदेला सरांकडे. सर, तुमची कशी आहे भूमिका? दरअसल भूमिका इतनी इम्पोर्टेंट नहीं है जितनी इम्पोर्टेंट फिल्म है. मेरी भूमिका ये थी कि ये फिल्म बने और ये लोगों तक पहुँचे. मेरी भूमिका महत्वपूर्ण नहीं है, लेकिन जो कुछ भी है मैंने दिल से किया, ईमानदारी से किया. आता येणार आहे जो छोटा परतू तिकडे बसलेला आहे त्याच्याकडे. यश, यश, आपकी कैसी है भूमिका? भूमिका तो छोड़ दो, आपको कैसे लग रहा है यहाँ आके और इनके साथ काम करके? ये मेरी फर्स्ट मराठी मूवी है, तो मुझे पहले थोड़ा डर लग रहा था, पर बाद में मैंने स्क्रिप्ट देखा तो सब राजस्थानी था. मेरा रोल इमोशनल था बहुत, मतलब ऑलमोस्ट हाफ द मूवी मुझे रोना ही रोना है. तर तुम्ही बाहेर बऱ्याच ठिकाणी जाता, तिकडे फॅन्स भेटतात, ते तुम्हाला प्रतिक्रिया देतात, पण आमच्या इकडे इथेच बसलेले असतात फॅन्स. त्यांनाही काही प्रश्न असतात, बघत त्यांच्या मनात काही प्रश्न आहेत का? नमस्कार. नमस्कार. माझा प्रश्न आहे सौरभजींना. सौरभजी. मी त्यांची खूप खूप मोठी फॅन आहे आणि त्यांची सिरियल होती झी मराठीवरती, राधा ही बावरी. तेव्हा मीच बावरी झाले होते, म्हणजे खूप मला ते आवडतात. तर आज इथे प्रत्यक्ष ते माझ्या समोर आहेत, तर प्लीज मला तुमच्या सगळ्यांची परमिशन हवी, मला त्यांना तिथे येऊन भेटायचंय. या ना. थँक्यू निलेशजी. हा, धन्यवाद. त्यांचं झालं मलाही भेटा. फॅन बघितलं. चिमटा काढा. जोरात काढा बघा. जोरात काढा पटकन. खरं आहे, सगळं खरं आहे, सगळं खरं आहे. माय गॉड, खरं आहे. सुपर. तुम्ही खूप आठवत, किती क्यूट आहात तुम्हाला माहितीये का? असं असं करा, असं असं. हा, एकदम ओके. अजिबात डोळे उघडू नका. माय गॉड, आय एम सो नर्वस. मी कसं करू हे? 1 मिनिट. हा, हे काय केलं? रोज माझ्या स्वप्नात येतो, रोज स्वप्नात येतो आणि इतका छळतो, इतका छळतो. रोज म्हणतो जीव पिसाटला, जीव पिसाटला. म्हणून आज म्हटलं त्याची राखी बांधून टाकावी, असंच पाहिजे. आणि आता येणार आहे सिंड्रेला या मूवीकडे. मंगेश, तुझ्याकडून जाणून घ्यायचं की काय आहे सिंड्रेला फिल्म? आम्ही कलाकार नेहमीच इथे येत असतो रंगमंचावर, आम्ही आमच्या भूमिकांबद्दल बोलत असतो, पण एक चळवळ अशी आहे की ज्या चळवळीबद्दल बोलणं मला फार जास्त महत्त्वाचं वाटतं आमच्या भूमिकांपेक्षा. ठाण्यामध्ये अभिनय कट्टा नावाची एक चळवळ किरण नागती नावाचा एक तरुण चालवतो आणि त्यांनी 250 रविवार म्हणजे जवळजवळ 5 वर्ष ही चळवळ चालू ठेवलेली आहे.
त्या चळवळीमध्ये कुठेही खंड पडलेला नाही. साधारणतः 6,000 कॅरेक्टर्स त्या चळवळीमधनं उभे केले गेलेले आहेत आणि त्या चळवळींमधनं 6,000 कॅरेक्टर्समधनं जे जे कलावंत त्याला चांगले वाटले त्या सगळ्या कलावंतांना एकत्रित करून त्याने सिंड्रेला नावाचा सिनेमा तयार केला. ही कथासुद्धा अशीच आहे 2 मुलांची जे आपण त्यांना भिकारी नको म्हणूया, ते खूपच कमी त्यांना पैसे मिळत नाहीत असं म्हणूया. आणि अशा 2 मुलांची जे झोपडपट्टीमध्ये राहतात, पण ती जी एक छोटी मुलगी आहे राणी तिचं नाव, त्या राणीचं एक स्वप्न आहे की मला सिंड्रेला हवी आहे. आणि ते स्वप्न तिचा भाऊ अक्षय ज्याचं नाव आहे तो कशा पद्धतीने पूर्ण करतो हे या सिंड्रेला या सिनेमातनं आपल्याला बघायला मिळेल. रुपेश, तुझा पहिलाच सिनेमा, हेअरस्टाईल पण मस्त आहे तुझी. कसली भारी हा, hairstyle आहे. हिटच हेअरस्टाईल आहे. म्हणजे मला जर असं जमलं तर माझं आयुष्य झालं जमलं. तर तुझी कशी आहे भूमिका आणि कसं वाटलं सिनेमा करताना? माझी भूमिका आस्क्या नावाची आहे, जो एक अनाथ भाऊ आहे, जो बहिणीसाठी काय धडपड करतो, तिचं स्वप्न कसं पूर्ण करतो, अशी एक भूमिका आहे. वा वा वा. आणि जी छोटी राणी बसलेली आहे, तुला कसं वाटलं सिनेमात काम करताना? मला खूप बरं वाटलं आणि ऑडिशनच्या आधी मी कट्ट्यावर नव्हतीच, मी माझ्या मैत्रिणींसोबत आली होती. हो. तिला माहिती होतं ते आणि मग मी आली. मला वाटलं मी त्याच्या आधी स्कूलमध्ये नाटक नव्हते केले, मी नाटकच नव्हते केले त्याच्या आधी. मग तेव्हा मला वाटलं की सर असा छोटा मोठा रोल देतील, पण डायरेक्ट मला मेन रोल दिला. तर आता पुढे जाण्यापूर्वी या 2 बुजुर्ग अभिनेत्यांकडे मी येणार आहे. म्हणजे याकूब सय्यद हे इतके महान व्यक्तिमत्व आहे की दूरदर्शन जेव्हा सुरू झालं तेव्हा म्हणजे 1972 साली पहिला प्रोग्राम जो टेलिकास्ट झाला असेल तो यांच्या दिग्दर्शकांनी झाला. जुम्मन चाचा महाराष्ट्रात राहतो, तो मराठी बोलतो, हिंदी बोलतो, उर्दू बोलतो, कुठली भाषा बोलतो. तुम्ही ते करणार म्हटलं ओके व्हेरी गुड. मला त्यांचा तो एक जेन्युअनपणा खूप आवडला. मी कथा ऐकल्याबरोबर म्हटलं ठीक आहे मी करतो. आणि हे 2 छोटे छोटे बच्चे फर्स्ट क्लास सुपर हिट, एकच शब्द त्यांना. आणि आता जनार्दन सरांकडे येणार आहे. सर, आपली कशी आहे भूमिका? या सिनेमामध्ये हरबा नावाचं कॅरेक्टर मी करतोय. तो सुनेला भीक मागायला लावतो आणि पैसे मागतो. 2 रुपये दे, 2 रुपये दे. भिकाऱ्यांच्या वस्तीमध्ये, म्हणजे भिकारी म्हणू नये, ह्याच्या वस्तीमध्ये ते राहत असतात, पण सगळे मिळून मिसळून राहतात. मला हा सिनेमा करताना अतिशय आनंद झाला की मी लहान मुलामध्ये सिनेमा केला. मला बरं वाटलं. मला असं सांगायचं आहे की चंद्र सूर्य तारे असे पण हे तारे चमकले पाहिजेत. त्याचबरोबर हा जो चला येऊन हवा येऊन दे कार्यक्रम सूर्य चंद्र तारे सगळं चालू राहायला पाहिजे आणि हजारो प्रेक्षक मिळाले पाहिजेत. आणि डॉक्टर आणि त्यांच्या टीमने जो हैदोस घातलेला आहे तो प्रत्येक वेळी लोकांनी बघावा अशी माझी इच्छा आहे. अशी मी परमेश्वराकडे प्रार्थना करतो. क्या बात, क्या बात आहे. मला मंगेश देसाईंना प्रश्न विचारायचा. मी त्यांचा जबरदस्त फॅन आहे. म्हणजे पुबाई पूचे सगळे एपिसोड मी बघितलेत. ते त्याच्यात ते करायचे बघा, आता माझ्यात ताकद नाही, ते एकदा मला जाम आवडायचं. माझ्या समोर एकदा करायचं. यावर या कराल ना सर? तुमच्या अभिनयासमोर ते करायची आता माझ्या ताकद नाही. म्हणून वापरा भाऊ च्यवनप्राश. मर्दानी ताकद एवं अवश्यपणे क्षण आता बस काही बोलत. मला छान वाटलं की आज मंगेश देसाई इथे आमच्या विनंतीला मान देऊन आले, पण त्यांना पुढच्या कामानिमित्त जायचं असल्या कारणानं मी त्यांना इथून आत्तापुरती रजा देतोय. थँक्यू सो मच मंगेश. थँक्यू. तर आता या मंचावरती वेळ झालेली आहे दिग्दर्शकांना आमंत्रित करण्याची. मी सुरुवातीला आमंत्रित करणार आहे सिंड्रेला या फिल्मचे दिग्दर्शक किरण नागती यांना. मस्ती का बाजा बजा मेरे राजा हाथ में ले ले कटोरी. आणि त्याच बरोबरीनं मी या मंचावरती आमंत्रित करतो परतू या सिनेमाचे दिग्दर्शक नितीन अडसूळ यांना.
दोनही दिग्दर्शकांचं स्वागत. तर सुरुवात करतो मी परतूपासून. नितीन सर, कलाकारांनी आम्हाला सांगितलं की काय आहे परतू हा सिनेमा. आता तुमच्या नजरेतून आम्हाला ऐकायचं की काय आहे परतू. सत्यकथेवर आधारित स्टोरी आहे जी नगर या महाराष्ट्रातून चालू होते आणि थेट राजस्थानमध्ये वाळवंटामध्ये जाऊन संपते. आणि असं वाटतं संपली आहे, पण संपत नाही, काहीतरी नवीनच उलगडतं त्याच्यामधून. वा वा वा. तर आता मी येतोय किरण सरांकडे. कसा आहे अनुभव? सिंड्रेला म्हणजे महाराष्ट्रातल्या अनाथ मुलांना स्वप्न दाखवण्याचा एक विचार आहे. सिंड्रेला ही कथा मला असं वाटतं फक्त चित्रपटाची कथा नसून एक महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरामध्ये सगळ्यांनी पुढे न्यायला पाहिजे अशी चळवळ आहे. वा वा वा. तर आता परतू या सिनेमाच्या निर्मात्यांना मी या मंचावरती आमंत्रित करतो. स्वागत करूयात सचिन अडसूळ आणि क्लार्क मॅकमेलियन यांचं. क्लार्क सरांकडे आता येऊयात. सर, तुम्हाला विचारायचं, व्हॉट वॉज युअर एक्सपिरियन्स अबाउट दिस फिल्म? My experience with the film has been nothing but excellent. The people here have been very, very welcoming. Tumse, Coop Coop, Daniel Watt. या मंचातर्फे झी मराठी आणि SL विजन यांच्यातर्फे मिळते एक छानशी आठवण भेट.